नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे। होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। ही रात्री काढलेली मेहंदी आहे। काही यांनी मध्ये फूल वगैरे हे ते यांनी काढून दिलं होतं आणि मग राहिलेलं गौरवच्या मित्रांनी काढून दिलं होतं। असं मला मेहंदी कंप्लीट करून दिली होती। मला मेहंदी येत होती आणि खूप छान होत होती, पण आता कितीतरी वर्ष झाले, 15 ते 16 वर्ष झाले मी हातात मेहंदीचा कोण पण नाही पकडलेला, म्हणून ती आता बिलकुल जमायला नाही लागली। म्हणून मग दुसऱ्यांकडून आता दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागतं। आणि कशी बशी माझ्या नवऱ्याने काढून दिली। इथे ही जेवणाची तयारी सुरू होती आणि आज हळद आहे, तर हळदीचं सगळं सुरू होतं। पोहे बनवणं सुरू आहे सगळ्यात पहिल्यांदा। तर आता नाश्त्याला पोहे बनतील, नंतर आम्ही नाश्ता करू आणि नंतर मग हळदीची तयारी होईल। तर ह्या सगळ्या तयाऱ्या सुरू आहे। सकाळची वेळ होती आणि आज काय म्हणतात त्याला, जेवणार पार्टी ती असते आमच्याकडे। कोणाकोणाकडे ही अशी पद्धत आहे मला सांगाल कमेंट सेक्शनमध्ये। आम्ही तर विदर्भातले ना, तर विदर्भात ह्या सगळ्या गोष्टी होतात। आणि तुम्ही विदर्भातले आहात की तुम्ही दुसऱ्याकडचे आहात हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। इथे पोहे बनवून रेडी झालेले होते, सगळ्यांना पोहे दिले आणि सगळ्यांना इतकी भूक लागलेली होती की आता सगळ्यांचं कंट्रोल इथे सुटलेलं होतं, म्हणून आम्ही सगळ्यांनी पोहे घेतले आणि पोहे खाल्ल्यानंतर मग आम्ही आमच्या तयारीला लागलो, जी आता आम्हाला तयारी करायची आहे हळदीची, त्या तयारीला। आणि पोहे खाऊन घेतो, मस्त गरमागरम पोहे बनलेले होते। ते खाल्ल्यानंतर एनर्जी येणार, मग आम्ही आमच्या कामाला लागू। आणि इथे तोपर्यंत ह्या काय म्हणतात त्याला, जेवणाऱ्या पार्टीची तयारीसुद्धा सुरू होती। आजचा सकाळचा प्रोग्राम तर हळदीचा आहे आणि रात्रीचा जो प्रोग्राम आहे संध्याकाळचा, तो नवरदेव राशी निघण्याचा। नवरदेव राशी निघणं म्हणजे जो घोड्यावर नवरदेव निघतो ना, त्याला म्हणतात नवरदेव राशी निघणं, तर तो राहणार। आणि सकाळचाच प्रोग्राम आता मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि खूप जण म्हणत आहेत की छोटे छोटे ब्लॉग का बरं शेअर करताय। मी इतकी बिझी होती की मला ब्लॉग शूट करणं झालंच नाही। आणि माही पण तिला यावेळेला एन्जॉय करू दिलं। दुसरं कोणी पण मिळत होतं तर त्यांच्या हाती आम्ही देत होतो आणि प्रॉपर शूट करायला कोणी ठेवलेलं नव्हतं। असं कोणी दिसलं की मग त्यांच्याकडे देऊन द्यायचं आणि ते शूट करत होते। तर एवढे ब्लॉग रेडी झालेले आहेत, तर जेवढे झालेले आहेत माझ्याकडे ब्लॉग रेडी ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि छोटे का होईना पण मी पूर्णपणे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे। आम्हाला डान्स करायचा होता, तर डान्सची आता प्रॅक्टिस सुरू आहे। अरे अरे तुझा गाणं अलग आहे, बाकी सगळ्यांचं सेम आहे माहिती आहे। आता मी तिकडून उभी राहणार आहे मग। हा त्यांचं ते सगळ्यांना जागा द्या मग। फोटो काढला मी शूटिंग, मेरे पास में है शूटिंग चालू। जाऊ द्या आता इकडे पाहत मला ना गाणी माहिती आहे। थांब, गाण्याचे लिरिक्स कसे आहेत ऍक्च्युअली काय केलं, सिनियर आहे ना, सगळे कापूस आहेत। आलंय का असं आहे। आणि ते दुसरं पॅकेट कसं आहे बघू, हे उघड, हे दाखव तुझं कुठं आहे, लावू ना ते का हातात लावते काहीच नाही ना, पिन लावा लागेल। हे बघ, हे असं जमलं, छान जमलं का? बरी चिपकून घासरते म्हणून तेव्हा चिपकावं लागेल। चिपकावं लागते का कसं चिपकून भांग पाडा लागणार पिन आहे का? अगं ही दुसरे पिन आहे, दुसरी त्याच्यामुळे माझा विचार होता फेऱ्यांना प्लीज टाका। हो मी म्हणतो पुढे जाते आता।
खूप वेळपर्यंत आमची मजा मस्ती सुरू होती आणि इकडे डेकोरेशन सुरू होतं. तोपर्यंत आता हे सगळं डेकोरेशन वगैरे कंप्लीट झालं होतं आणि मी म्हटलं चला आता हळदीला सुरुवात करायची. तर हळदीला सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा 5 बाया मिळून तेल चढवतात नवरदेवाला, नंतर मग हळद लावायला सुरुवात करतात. तर कपलने मिळून सगळ्यांनी हळद लावली नवरदेवाला. नंतर मग जे सिंगल होते त्यांनी सगळ्यांनी हळद लावली. काही आम्ही रील्स बनवलेले आहेत, ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतीलच. तर त्या सगळ्या इंस्टाग्रामवर ऑलरेडी टाकलेल्या आहेत. जर तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो नसेल केलं तर तिथे पण मला तुम्ही फॉलो करून द्या. मराठी ब्लॉगर कांचन ही माझी इंस्टाग्राम ID आहे मराठीची. तिथे पण तुम्हाला ह्या सगळ्या रील्स ज्या बिहाइंड द सीन आहे याचं ते पण आणि मिनी ब्लॉग्स पण बघायला मिळतील. सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळतील. आणि इथे आम्ही काही शॉर्ट्स घेत होतो रील्ससाठी स्टार्टिंगचे ते पण, आणि काही डान्सचे जे रील्ससाठी किंवा स्टार्टिंगला जे व्हिडिओजसाठी म्हणजे फोटोग्राफर सांगत होते तसे आम्ही शॉर्ट घेत होतो. नंतर मग आम्ही सुरुवात केली सगळ्या गोष्टींना. आणि नंतर नानोरा वगैरे झाला. आणि आणखी एक रील तुम्ही समोर बघून घ्या, थोडीफार तुमच्यासोबत शेअर करते. ही रील जर तुम्हाला प्रॉपर बघायची असेल सॉंगसोबत तर तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेलच. तुम्ही इंस्टाग्रामवर बघून घ्या. आणि जी स्टार्टिंगला मी रील टाकली ती पण तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. थोडा वेळ नॅप घेतली सगळं झाल्यानंतर आणि नंतर मग आणखी सुरुवात झाली अहेर करण्याची. तर इथे मी अहेर करत आहे. जे आंटीसाठी आणि अंकलसाठी अहेर आणलं होतं तो सगळा अहेर मी यांना करून देते. आणि नंतर मग आणखी रेडी व्हायचं आहे. नवरदेव निघणार आहे त्यासाठी, म्हणजे नवरदेव राशी निघतो त्यासाठी. मॅचिंग घालायला लागतं याच्यासाठी याच्या वेळेला सत्यनारायणच्या दिवशी. इथे मला नवरदेवाला रेडी करायचं होतं. तर सर्वात पहिल्यांदा त्याला शीट मास्क लावत आहे. हे सिरम ॲब्झॉर्ब होईपर्यंत त्याला ठेवायचं आहे. नंतर मग ते काढून मला त्याला रेडी करायचं आहे, म्हणजे त्याचा मेकअप करायचा आहे. आणि मिनिमल मेकअप असतं नवरदेवाचं, ते तुम्हाला माहितीच आहे. लवकर रेडी त्याला करून मला स्वतःला पण रेडी व्हायचं आहे. तर इथे आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. सगळे भाऊ आजूबाजूला बसलेले असल्यानंतर मग आमच्या गप्पा गोष्टी खूप लांब चालतात. तर आमच्या गप्पा झाल्यानंतर मग त्याला लवकर रेडी करून दिलं आणि तो त्याच्या ज्या खाली विधी होत्या त्या सगळ्या करायला रेडी झाला. आणि नंतर मग मी रेडी झाली. तर आता इथेच या ब्लॉगला थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. चला मग भेटूया नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.